नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहे आणि आझाद मैदानामध्ये आशा आणि गटप्रवर्तक यांचा गेली 9 फेब्रुवारी पासून या मैदानावर आंदोलन चालू आहे. नेमकं कशासाठी आंदोलन चालू आहे? सिटूचे जे आहे राजेंद्रजी साठे ते या आंदोलनाला लीड करत आहे, तर त्यांच्याकडून विचारून घेऊया. साहेब, काय मागणी आहे? गेली 9 फेब्रुवारी पासून आशा वर्कर या ठिकाणी लढा देत आहे. मागण्या फार क्षुल्लक होत्या आणि त्याच्या मागण्या होत्या ऑनलाईन डाटा एंट्रीची जी सक्ती जी आशा वर्करला जे करण्यात येत होती ती सक्ती करू नये. डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी, दिवाळी बोनस 5,000 रुपये द्यावा आणि गट प्रवर्तक यांना ज्या आशाच्या सुपरवायझर आहे यांना आशा सुपरवायझर संबोधून त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे समायोजन करावा. याकरता 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत आम्ही संप केला. परंतु 9 नोव्हेंबर रोजी तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री आहेत यांनी आशा वर्कर यांना 7,000 व गट प्रवर्तक यांना 10,000 त्याचप्रमाणे दिवाळी बोनस 2,000 देण्याचं मान्य केलं आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही संपातून माघार घेतली. परंतु 2 महिने झाल्यानंतरही सरकारने GR न काढल्यामुळे आम्ही 28 डिसेंबर रोजी सरकारला नोटीस दिला की 11 जानेवारी पर्यंत तुम्ही GR काढा, नाहीतर 12 जानेवारी पासून महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर जातील. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे 12 जानेवारी पासून सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक या संपावर गेल्या आणि आपापल्या जिल्ह्यातल्या आंदोलनस्थळी त्या आंदोलन करत राहिल्या. परंतु 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस होता आणि 12 तारखेपासून संप असल्यानंतर सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कमीत कमी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या निवासस्थानी जाऊ आणि त्यांना शुभेच्छा देऊ. कमीत कमी वाढदिवसाच्या दिवशी तरी ते आशा बहिणींना काहीतरी भेट देतील असा विश्वास होता, परंतु तसे झाले नाही. महाराष्ट्रातील 25 ते 30 हजार आशा वर्कर व गट प्रवर्तक ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानासमोर गेल्या, दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये बसल्या, परंतु मुख्यमंत्री तिथे आले नाही. आमचं शिष्टमंडळ त्यांच्या घरी सकाळी 10:30 वाजतापासून बसलं, परंतु ते बाहेर राहिले आणि 4 वाजताच्या दरम्यान ते परत आल्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि शिष्टमंडळाबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला परत 10 दिवसाची वेळ हवी आहे. 3 महिने होऊन सुद्धा परत 10 दिवसाची वेळ मागितली, त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास राहिला नाही. सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी म्हटलं जेव्हापर्यंत GR निघणार नाही तेव्हापर्यंत आम्ही ठाणे सोडणार नाही ही भूमिका घेतली. त्यामुळे तेथील प्रशासनाने पाण्याच्या सोयी बंद केलेल्या आहे, लॅट्रिनला जाण्याच्या सोयी बंद केलेल्या आहेत. मैदानावर नाही, ठाण्याला मुख्यमंत्री घरासमोरील. त्याचबरोबर आसपासची जी काही खाद्यान्नाची जी दुकानं होती ती दुकानं बंद ठेवलेली आहे. जिथे आशा वर्कर थांबल्या होत्या मोठ्या संख्येने त्या जागेची साफसफाई पुन्हा घाण पसरलेली होती. अशा स्थितीमध्ये सुद्धा दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये रात्री थंड वारे चालू होत्या, त्यामध्ये शेकडो आशा वर्करची प्रकृती खराब झाली, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पोलीस विभागाने सांगितलं की इथे बसून काही होणार नाही, त्यामुळे 9 आणि 10 तारीख 2 दिवस तिथे बसल्यानंतर 11 तारखेला सकाळी आझाद मैदानामध्ये सर्व आशा आणि गटप्रवर्तक पोहोचल्या आणि 11 तारखेपासून आज 19वा दिवस आहे या आझाद मैदानाचा. 19 दिवसापासून या मुंबईच्या कडक उन्हामध्ये हजारोच्या संख्येने आशा वर्कर रोज बसत आहेत, रात्रीच्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये झोपत आहेत. काही संस्थांनी काही जेवण दिलं, शिळ्या भाकरी ज्या काही त्यांनी आणलेल्या त्या खात्याच्या काही संस्थांनी जे जेवण दिलं त्या जेवणाच्या आधारावर त्या जगत आहेत आणि आपल्या अधिकाराकरता संघर्ष करत आहेत. काल मंत्रिमंडळाचे 4 दिवस तुम्ही आता काही मंत्रिमंडळासोबत तुमचे काही म्हणजे भेट झाली काय? काही बोलणं झालं काय? काही आश्वासन त्यांनी आणखी दिलं काय? आता अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पीय, या निमित्ताने आणखी कोणी काही भेटी देणार आहे काय? नाही, बघा, मागच्या बुधवारी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण आल्या होत्या आणि विद्याताई चव्हाण आम्हाला घेऊन गेल्या
मुख्यमंत्र्यांची भेट करून दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता थोडा वेळ आधी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आशा वर्कर आणि अंगणवाडीच्या प्रश्नावर तुलनात्मक विचार विनिमय करण्याकरता ती समिती आम्ही नेमलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव जे करी साहेब आहेत त्यांना अध्यक्ष बनवलेलं आहे आणि ती समिती रिपोर्ट देईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. देवेंद्र फडणवीसने पण तेच सांगितलं, समिती आम्ही नेमलेली आहे, समितीचा रिपोर्ट आल्यानंतर सांगू. आम्ही म्हटलं की तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे ते आम्हाला सांगताना लाज वाटतं, पण त्यांना लाज वाटत नाही. त्यांनी सरळ शब्द म्हटला की सावंतांना आश्वासन देण्याचा अधिकार नाही, तो मुख्यमंत्र्याला अधिकार आहे. मला एक सांगा, अगर आरोग्य मंत्री तुम्ही नेमलेला आहे, आरोग्य मंत्र्याला अधिकार अगर आहे नाही तर तुम्ही आरोग्य मंत्री नेमला कशाला? मंत्रिमंडळाची बैठक बरखास्त करा आणि 3 इंजिनियर सोबत ठेवा. काय वाटतं तुम्हाला, काय तोडगा निघेल तुमच्या या आशा वर्कराचा, गट प्रवर्तकाचा, की समितीकडून तुम्हाला न्याय मिळेल? बघा, मनुष्याचे जीवन हे आशावादी आहे. आम्ही पण या सरकारवर आशा बाळगून आहोत आणि मागच्या गुरुवारी आम्ही अजित पवारांना भेटलो तर अजित पवारांचे शब्द हे होते की आम्ही द्यायला तयार आहो, आमच्यावर विश्वास ठेवा, परंतु तेवढा पैसा आमच्याकडे नाही आहे, त्यामुळे आम्ही तेवढा देऊ शकत नाही, मधला मार्ग काढू असे त्यांनी बोलले. पण मधला मार्ग काय काढू यावर त्यांनी काही भाष्य केलेले नाहीये. तेव्हापासून आज पर्यंत कोणीही आम्हाला बोलावलेलं नाहीये आणि कालपासून 4 दिवसाची हे जे बजेट अधिवेशन चालू झालेलं आहे, मनोहर जोशी यांचा मृत्यू झाल्यामुळे काल त्यांची शोकसभा होती. ते झाल्यानंतर काही विषयावर चर्चा झाली, परंतु त्या विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या जे काही नेते मंडळी आहेत त्यांचं अभिनंदन आम्हाला करावं लागेल. विजय वडेट्टीवार यांचं जास्त अभिनंदन करावं लागेल. त्यांनी प्रश्न की आम्हाला त्यांच्यावरही विश्वास नव्हता. आम्हाला वाटलं की आझाद मैदानामध्ये येऊन फक्त भेटी देतात आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे बोलतात, परंतु विधानसभेमध्ये काल त्यांनी पूर्ण ताकद लावली आणि कालची विधानसभा ही आशा वर्कर आणि गट प्रवर्तकाच्या कामकाजावरच गाजली. अजित पवार यांना सडो की पळो करून सोडलं, ही स्थिती काल आम्हाला विधानसभेमध्ये दिसली. काल त्यांनी बजेट मांडलं नाही अजित पवारांनी, आज बजेट मांडणार. त्यावरून आम्हाला असं वाटतं की काहीतरी समाधानकारक आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना देतील. अगर समजा त्यांनी समाधानकारक दिलं नाही तर जेव्हापर्यंत 7,000 रुपये आशा वर्कर, 10,000 रुपये गट प्रवर्तक यांना मानधन वाढ देणार नाही तेव्हापर्यंत या आझाद मैदानामध्ये बसलेल्या आशा वर्कर व गट प्रवर्तक आझाद मैदान सोडायला तयार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातील कृती समिती त्यांच्या पाठीशी. आझाद मैदान समजा मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही आझाद मैदान सोडणार नाही, पण याचा परिणाम जे आहे, गरोदर माता आहे, कुपोषित बालक आहे, याच्यावर परिणाम होणार आहे. तर मग काय त्या संदर्भात काय तुमचा हे राहणार आहे? त्यांच्यावर परिणाम झाला पाहिजे. साहेब, तुमची गोष्ट बरोबर आहे. केंद्र सरकार आशा वर्कर यांना फक्त 1,500 रुपये देतो. 11 सप्टेंबर 2018 रोजी मन की बात मध्ये नरेंद्र मोदी यांनी 1,000 रुपयाची वाढ घोषित केली तर 1,500 झाले. देशावर एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं, घराच्या बाहेर कोणी निघत नव्हते, तीच आशा वर्कर घरोघरी जाऊन स्वतःच्या परिवाराची, मुलाबाळांची या स्वतःची काळजी न घेता कोरोना पासून मुक्त करण्याकरता नागरिकांना ती मदत करत होती. त्यांची चिंता यांनी न करता 1 रुपयाची त्यांना केंद्र सरकारने वाढ दिलेली नाही. म्हणजे नागरिकांशी यांचं घेणं देणं नाहीये. आशा वर्कर किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव बनवून काम करून घेणे यांची जिम्मेदारी आहे. महाराष्ट्राचे उदाहरण सुद्धा तेच आहे. आता मला सांगा, कुपोषणाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. शेकडो बालमृत्यू झालेले आहेत, शेकडो माता मृत्यू या आंदोलनाच्या दरम्यान झालेले आहेत आणि हे होऊ नये ही जिम्मेदारी कोणाची आहे? ही आहे सरकारची जिम्मेदारी. आणि सरकार या जिम्मेदारी तिथं आशा वर्करला, आणि आशा वर्कर अगर उपाशी राहतील आणि सरकारचे मंत्री अगर तुपाशी खातील तर या बिचारा आशा वर्कर मान्य करणार आहेत का? अगर तुम्हाला त्या देशाच्या नागरिकाची चिंता नाही तर आम्ही उपाशी राहून आमच्या मुलाबाळाच्या पोटाची भाकर जी आम्हाला हवी आहे, आमच्या मुलाबाळांच्या जीवनाचा जो भविष्याचा प्रश्न आहे
तो तुम्ही प्रश्न सोडवा, तर आम्ही नागरिकांना सेवा देऊ. ही निश्चितच महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या आशा वर्कर आहे आणि गट प्रवर्तक आहे त्या जमिनी लेवलवर काम करतात आणि कुपोषण असो किंवा गरोदर माता असो यांच्यावर विशेष लक्ष देतात आणि कुपोषण कमी करण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग. अशा वर्करांना आणि गटप्रवर्तकांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही. म्हणूनच जे आहे गेली 9 फेब्रुवारी पासून जे आहे त्या इथे आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. आता निश्चितच मंत्रिमंडळामध्ये जे आहे विजय वडेट्टीवार यांनी आवाज उठविला आहे. आता नेमकं आज जे आहे अर्थसंकल्पीय जे बजेट आहे अजित पवार हे आणणार आहे. अशा वर्करांना आशा आहे की त्या बजेटमध्ये आमच्यासाठी काहीतरी सरकार आणेल या आशेने त्या आझाद मैदानावर आहे. पण आमचा बजेटमध्ये जर विचार केला गेला नाही तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असाही इशारा राजेंद्र साठे यांनी दिलेला आहे. बघत रहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.